नमस्कार स्थापना पूजनादि करिष्ये
दक्षिणाध्यादिश्रेणं ध्रुवं व्रतप्रिधा
वशक वशीकुरु पौषक आकर्षय भूमिविनाशय दुःखं हर हर दारिद्र्यं विनाशय स्वरूपाय सर्वतंत्र स्वरूपाय सर्वबलव स्वरूपाय ओम गं गणपते नमः स्वाहा ओम गं गणपते नमः स्वाहा ओम गं गणपते नमः स्वाहा जगद्गुरु पुष्टवदनं दुर्वारुकमेव वन्दना कृत्यो मोक्षी योगः ओम सः भुव भूः ओम सः भुव भूः ओम सः जो ओम स्वाहा ओम सः जो ओम स्वाहा ओम जो ओम सः भुव भूः ओम सः जो ओम पद्माय नमः स्वाहा ओम चित्ये नमः स्वाहा ओम मेधाय नमः स्वाहा ओम नमः शिवाय स्वाहा ओम नमः शिवाय स्वाहा अवधूत चिंतन श्री होय दिवे दाबा सर्वभूवन्ते शिवशङ्करः ॐ आदिरूपं दिव्यरूपं अजरम् अपरं हंस अपरं देहचालकः त्वं शून्यं पञ्चशून्यं द्विगुणं गुणवत्भव्यभवत्प्रभा साक्षात् परब्रह्मन् तस्मै श्रीगुरुवे नमः सुरगणा देवाय तस्मै नमः चिदानन्दात्मने आवरणमत्रिशास्त्रवेशाय महायोगिनाय श्री महासंप्रदाय गुरुं भूम नमः संपन्नय स्वाहा पोषय परमंत्र परयंत्र परतंत्राणि छिन्धि ग्रह निवारे सिद्धाय स्वाहा चिदानन्दात्मने आवरणमत्रिशास्त्रवेशाय महायोगिने अवधूताय ओम असाध्यकर्षणाय जीविने वशक वशीकुरु औषध आकर्षय भूमिविनाशय दुःखं हर हर भगवान की अर्धा तास पूर्वी विश्रांती आणि अर्ध्या तासानंतर गोशाळेमध्ये हा पुढील कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व भक्तांनी आपण पराभूत होत नाही, परंतु आपल्याला अनंत उपकार केलेचा दिवस असतो. आणि मंत्रमूलम आर्यांच मध्यमा अस्मदाचार्य पर्यंत आणि आपला सनातनाचा अद्वैतांचा प्रचार प्रत्येकाच्या पर्यंत पोहोचेल यासाठी आचार्यांनी यासाठी त्यांनी संन्यास संप्रदायाचे 10 विभाजन केले. जे साधक आहेत त्यांना आत्मकल्याणाचा मार्ग या संप्रदायामध्ये या धर्मामध्ये येऊन आपल्या स्वहित साधावं. स्वहित म्हणजे स्वतःचं कल्याण. स्वतःचं कल्याण कशात आहे ते परमपूज्य गुरुदेवजी आपल्याला अनेक वेळेस प्रवचनातून आपल्याला सत्संगातून सांगतात. आणि संसार करत असताना ते थोडं अवघड जातं. त्याच्यासाठी जर विरक्तांतकरणानं विरक्ती वाचुनी काही ज्ञानासी तगणे त्या अनुषंगानं या ठिकाणी ब्रह्मचारी झालो. आपल्याला काय करायचं आहे, मी कोण आहे याचे सखोल प्रश्न आहेत. त्या सखोल प्रश्नाचा उलगडा त्या दिवशी सद्गुरू महाराज करतात. संन्यास दीक्षा घेणार आहेत. या दीक्षेमध्ये संन्यासी परंपरेनुसार
सुरुवातीला करण्यास करून मग त्यांना संन्यास दीक्षा आपल्या दशनाम संन्यासी परंपरेमध्ये दिली जाते. त्यांना या ठिकाणी आपण पाहिलं संपूर्ण मुंडन करून केस वगैरे घालेले असतात, म्हणजे आपलं पदार्पण करायचं. शुभं यावन्दो शरदो अन्तिर्देवायुनन्दः आदित्यज्योतिरदितिरदिते पंचजन्मः आदित्यजातमदि शांती पाठ झालेला आहे. आता शान्तिरोखदयः शान्तिः वनस्पतयः शान्तिः देवशूलमते शान्तं पद्मासनं साकुशं वामभागे नानालङ्कारदीप्तं ते यस्य विराज सबाह्य अभ्यन्तरं शुचि ओम अपवित्रः पवित्रो वा सर्वाभूतोऽपि वा यस्मरेत पुण्डरखा पुरुखः सहस्राक्षः सहस्रपाद सन्निनादिरोहति एतावानस्य महिमातो जायञ्च ओ विक्रंग विक्रामत शासनानशने अभि ततो विराट जायस विराजो अधिपुरुष तदातो अत्यरिचात् पश्चात् भूमिमतो पुरः तस्मात् सर्वभूतः सम्प्रदासिद्ध बाहुराजन्यकृतः पुरुत दश इद्वेष पदभ्यां शूद्रो अजायत चंद्रमा मनसो दातं चक्षु सूर्य अजायत तेन देवा अजयन्त साध्या ऋषयचे जत्पुरु देवास्तानि तले गले वलम्ब्यताम्बुजं तुङ्गमालिका चकार चोदमान मानसे कृपाकटाक्षदो मुखे मदान्त सिन्धुरासुरत्वरुत्तरे यमे दुरे निपीत पंचसायकं नमन्निलिम्बनायका सुधामयो खरे कया विराजमान शेखरे सुंदर पूजावसान समय दशवक्त्र गीता संन्यासी संप्रदायाचा नियम असतो. तशा प्रकारे त्यांची चोटी घेऊन आज त्यांना मार्गदर्शनाखाली या ठिकाणी त्यांना पंचगुरु संन्यास दीक्षा या ठिकाणी त्यांनी दिलेली आहेत. आता या ठिकाणानंतर ते आता ह्या पुढची विधी जी आहे हे शांत बसा बोलू नका. भूर संन्यस्तं मया ओम भूर संन्यस्तं मया ओम व स्व संन्यस्तं मया ओम भुव स्व संन्यस्तं मया ओम तर या ठिकाणी त्यांचं नंतर नामकरण होईल. नामकरण नंतर कल्पितमासनं हिमजले स्नानं च दिव्यं पुष्पं च धूपं तथा पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधि स्थिति संचार प्रदयो प्रदक्षिण विधि स्तोत्राणि सर्वात्मखण्ड रचिते पात्रे घृतां पायसां भक्षां पञ्चविधां प्रणति स्तुतिर्बहुविधा रेता समस्तं मया शिखरां कर्पूरकाण्डोज्ज्वलां ताम्बूल श्री महादेव पशुना मोलिचिदंबर निर्विकार ओंकार अविनाशी तुम्ही चरण हो क्षमा हो अपराध सब जय जयति जपिशापता महादेव मान बोले सदा शिव शिव शंकरा शुभ चाक्षरा जपतारे
ब्रह्मचार्यांना या ठिकाणी नवीन नामकरण करतील. सुरुवातीला आई वडील जे नामकरण करतात ते सर्व संन्यास विधीच्या अनुसार त्याचा त्याग करावा लागतो. आजपासून गुरुच सुरेंद्रगिरी शिवेंद्रगिरी गुरु महामंडलेश्वर स्वामी सुरेंद्र. नमः पार्वती शिवेंद्रगिरी महाराज की जय. या ठिकाणी गुरु महाराजांनी गृहस्थ आश्रम, ब्रह्मचारी आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम या चारही आश्रमामध्ये चौथा जो आश्रम आहे संन्यास आश्रम, या संन्यास आश्रमाला गृहस्थ तुम्हाला जेही काही घडेल त्या ठिकाणी त्यांच्या जुळीमध्ये भिक्षा त्यांना वाढायचं आहे. एक संन्यासी आपल्या जवळ आलेले आहेत आणि त्यांचा आशीर्वाद आपण घ्यायचा आहे. ही भावनाच त्या ठिकाणी त्यांची या ठिकाणी संपुष्टात येत असते. मी म्हणजे हे शरीर टन करून जीवन निर्वाह करण्याचा या ठिकाणी संकल्प केलेला आहे. आणि या ठिकाणी त्यांचे माई त्यांना मोत्याची माळ घालून नवीन शिष्यांना या ठिकाणी येतील आणि साधना झाल्यानंतर असं पुरुष मंडळीतून येतील आणि या ठिकाणी त्यांनी परत स्त्री महिला नमस्कार केले बाबा. आधी तिकडे घरच्याला मागायचं भिक्षाम देही करत म्हणा. भिक्षाम देहि. भिक्षाम देहि. मनोभूत कोटी प्रभासी शरीर पुरन्मौलिक लोलिनी दयाळु शूलपाणी वजीरंगवाणी पति सनातनाय दिव्याय देवाय दिगंबर शंकर श्रीकुवंदे सुरारेश्वर नागे गौतमी तटे स्मरणे न विनश्यते आकाशे सर्वलिंगं नमोस्तुते जटाधरं पान्ति धवलाय जटाधरा प्रियाय रजनीशकलाधराय कालान्तदारिद्र्यदुःख दहनाय नमः. शुभलक्षण लक्षिता दहनाय नमः शिवाय. आणि धर्म प्रचारासाठी ओम नमः पार्वती पते. आधी कशाला कर हातात गुरुर्मूर्ते पूजा मूलं गुरुपद मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू. हा दिवस सत्ययुगापासून चालू त्याच्या मानतात. हे कुणाला तर एक व्यासाच्या पदावर बसवायचे तर कुणाला बसवायचं तर त्या दिवशी अगोदर 8-15 दिवसांना शास्त्रात चालायचा. शास्त्रार्थ चलून त्याच्यात जो काही विद्वान सर्वश्रेष्ठ संन्यासाचे तुम्हाला मला वाटते माहिती नाही सर संन्यासी धर्मातलं, त्याच्याविषयी थोडं बोलतो मी. संन्यासी धर्मात 7 आखाडे आहेत. संन्यासाचे 7 आखाडे आहेत. ते सर्व भारतात नाही जगात. आणि आपली जी गुरु असतील त्यांचं प्रत्येकाने आपल्या गुरुचा आदर केला पाहिजे. आपल्या गुरुचं ऋणात या दिवसाचं महत्व आहे. आणि ह्या दिवसाने आपण सगळं आहे कसं म्हणतात तर तुम्ही 1-2 दिवस जरा बाईकपासून लांब राहून बघा. म्हणजे थोडा आठवड्याचा व्यक्ती जन्माला तर त्या गावाचं त्या कुळाचं 42 पिढ्याचा उद्धार होतो असं शास्त्र सांगतं. एक संन्यासी जन्माला गावात तर गावाचा उद्धार होतो. एका पोरं राहायचं कपडा लेवायचा नाही दुसऱ्या रंगाचा असा हे विधी आहे, नियम आहे. आणि कष्टा घालायचा नसतो.
कथा पुराणाचा अभ्यास केला पाहिजे, त्याच्याविषयी माहिती घेतली पाहिजे. स्वतःला कळत नाही मला मान्य आहे, पण ज्याला कळतंय त्याला गावात आला त्याला. आता आमच्या लहानपणी तर ज्ञानेश्वरी वाचवायला आपली कल्पना आपल्या धर्माविषयी. आणि असं असताना मला एवढंच आपल्याला म्हणायचे, ज्यात वेळ नाही पैकी सुद्धा आपल्याला बरंच माहित पाहिजे. नास्तिक सुद्धा आपण वाचले पाहिजेत, कारण तो नास्तिक माणूस जर आपल्याला विचारवला काही अडवला, कारण तसले फार अडवतात आणि त्याला अडवलं तर त्याला कमी पडते, अशी सध्या वस्तुस्थिती आहे. म्हणून त्याला जर लहानपणापासून तुम्ही संस्कार शिबिरात, संस्कार वर्गात, संस्कार ह्याच्यात घातला तुम्ही आध्यात्मिक वर्गात, तर तो आपोआप शाणा होतो, ज्ञानी होतो. आणि मग त्याचा एक मुलगा ज्ञानी झाला तर जवळजवळ एक गाव ज्ञानी होत करते. भांडणात गेले अजून म्हणतात लढाईच गेले सगळं सांगितलेलं आहे गीतेमध्ये की मय्येव मन आदत्स्व मयि बुद्धिं निवेश निव शिष्येषि मय्येव आता ध्वम न संशय. आजची आपल्याला ठरवली घेतली. तुला सांगतो साधना सांगतो, तुझं मन आणि बुद्धी हे मला दे. मला ती म्हणजे कसं दे तर माझ्या चरणाला अर्पण कर, सतत चिंतन माझं कर. आणि मन आणि बुद्धी जर म्हणतात त्याला अंतःकरण म्हणतात. आणि आपलं अंतःकरण केव्हा शुद्ध होतं? या अंतःकरणाला 3 दोष आहेत, मलदोष, विक्षेप दोष आणि आवरण दोष. आता ह्या ठिकाणी दुसऱ्याची गरज आवरण दोष. 2 दोष आहेत. याच्यासाठी काय करतो विक्षेप दोष टाळायचा त्याच्यापासून. आणि आवरण दोष जो आहे तो आवरण कशाचा आहे? अज्ञानाचा आहे आपल्या ठिकाणी. आणि अज्ञानाचा नाहीसा करण्याचा आमचं आम्हाला बोलून नाही ना, मी हा ध्येय आहे, मला हे नाव आहे, मला हे असं आहे, मी असा कसा. पण हे तुम्ही नाही. थोडा विचार करा की शरीर जो आहे पंचतत्वाचा आहे. पृथ्वी, जल, मीची ओळख करून घेण्याचा. मी कोण आहे? काही जणांनी बुद्धाने म्हणले की काहीच नाही, शून्य आहे, काहीच नाही. शंकराचार्यांनी सांगितलं मी म्हणजेच तू आहेस. म्हणजे ब्रह्म म्हणजे जीव म्हणजे सुद्धा मालक आहे मोक्षाला. कारण मोक्ष कशाला मिळतो? मोक्ष मिळतो कशाला? नाही ज्ञानेन सदर्शन पवित्रमेव स्थिती. ज्ञानाय वाचुनी एके उपाय करशी झुकके येही मुंबीचे आधी के रुके. म्हणून बद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि तसेच मला आता या ठिकाणी बघताय आमच्या प्रत्येक काही मठ आहेत आमचे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज या ठिकाणी परमपवित्र गोदावरी मातेच्या तीरावर श्री क्षेत्र पिंपरी झोला तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील हे जे एक साक्षात एक पीठाचं स्वरूप असणार हे देवस्थान माता अनुसया माता मठ संस्थान पिंपरी झोला. आणि आज या ठिकाणी एक दुग्ध शर्करा योग, आज गुरुपौर्णिमा आणि त्यातल्या त्यात आज गेल्या अनेक वर्षापासून गेल्या जवळपास एक साधारणतः 2 ते 3 वर्षापासून ज्या गोष्टीसाठी मी घर सोडलं होतं, आज तो योग माझ्या जीवनामध्ये घडून आला. अर्थात माझी संन्यास दीक्षा विधी. आणि विशेष म्हणजे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, कारण सर्वांच्या माहितीस्तव मी सध्या उत्तराखंड येथील हरिद्वार आणि तसेच एक हिमालयातील तपोभूमी असणारं तपोवन या ठिकाणी मी सध्या वास्तव्याला आहे. थोडंसं काही आपल्या धार्मिक ग्रंथाचं अध्ययन करत आहे.
मी माझ्या जीवनामध्ये कमी कालावधीमध्ये खूप साधू पाहिले, खूप संत महंत पाहिले, अनेक संन्यासी महात्मे माझ्या थेट संपर्कात आहेत. परंतु मी बाबाजींकडून दीक्षा घेतली म्हणून म्हणत नाहीये, पण खरोखर एवढ्या मोठ्या मनाचा व्यक्ती, एवढ्या मोठ्या मनाचे साधू मला तरी आतापर्यंत पाहायला भेटलेले नाही. कारण आज तसं बघायला गेलं, आताच बाबाजीनं सांगितलं की संन्यास घेणं एवढं सोपं नाही, पण मी त्याच्या पलीकडे जाऊन म्हणतो संन्यास घेणं सोपं नाहीच, पण संन्यास देणं सुद्धा सोपं नाहीये. कारण आज अनेक लोक 10-10, 15-15 वर्षापासून घर सोडून आहेत, प्रचंड विद्वान आहेत, अनेक ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे, खूप त्यांची साधना सुद्धा आहे, परंतु त्यांना गुरु भेटत नाही. असे मी अनेक साधू पाहिलेले आहेत. आणि आज परमपूज्य ब्रह्मनिष्ठ स्तोत्रीय श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी बाबाजींचं नाव घेऊन असं एक हे आहे, म्हणून बाबाजींच्या कृपाआशीर्वादाने आज मला आजी संन्यास दीक्षा मिळाली. खरोखर मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. बाबाजीने माझ्या डोक्यावर हात ठेवला. मी तुम्हाला मनातून सांगतो, माझ्या मनामध्ये त्यावेळेस जे भाव होते ते फक्त मला आणि देवालाच कळतील असे ते माझ्या मनात भाव होते. माझा जन्म ज्या भूमीमध्ये झाला ती भूमी सुद्धा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्राचा पदस्पर्श झालेली. आणि मोठ्या आईला मला दुर्दैवाने सांगावं लागते की त्यांना काही लेकरू बाळ नव्हतं, परंतु त्यांनी आम्हाला जन्म दिलेल्या आईपेक्षा जास्त प्रेम दिलं. आणि नंतर आमच्या मधवी आई वारल्यानंतर वडिलांना लग्न करण्याची इच्छा नव्हती, परंतु आमचा परिवार, आमचे कैलासवासी तात्या, संघ परिवारात मी लहानाचा मोठा झालो. आणि मनामध्ये एक इच्छा होती की आपण देवदेश धर्मासाठी काहीतरी केलं पाहिजे. कारण की लक्षात आलं की जीवन जर पूर्ण न्यायचं असेल तर कुणीतरी गुरु लागतं. आणि मग म्हणून मी आध्यात्मिक क्षेत्राकडे वळलो. हरिभक्त परायण निवृत्तीनाथ महाराज निसादकर अर्थात काकांची तपोभूमी असणाऱ्या मुख्य गंगोत्र परमपूज्य बाबाजी असतील, आमचा सर्व आताच आमचा एक परिवार आहे. म्हणजे मग आपले परमपूज्य आनंदगिरीजी महाराज असतील, शंकरगिरीजी महाराज असतील, माझ्या माते समान असणाऱ्या आणि ज्यांनी खरोखर मला माईसारखंच मला आज जीव लावतात अशा आमच्या परमपूज्य 3 वर्षाचे असताना मायबापांनी त्यांना यांच्यात स्वाधीन केलं. म्हणजे विचार करा, ज्या माणसाच्या स्वाधीन बाळाच्यातलं लेकरू केलं जातं त्या माणसाचं काय हृदय व्यापक असतं. आणि आजही बाबाजी म्हणजे आता ते एखाद्याच्या समोर स्तुती करू नये असं आहे की हे आहे. मठामध्ये झोपलो तर रात्री कधी उठून बाबाजींना विनंतीस मान देऊन आलेले अनेक सर्व साधू संत मंडळी आहेत. देश सेवेसाठी काम करणारे अनेक देशभक्त भारतीय सैनिक आहेत. त्याच्यानंतर हिंदुत्वासाठी काम करणारे अनेक आमचे हिंदुत्ववादी तरुण आहेत. त्याच्यानंतर मोठ्या संख्येने असणारे शेतकरी बांधव आहेत. सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणारे अनेक नेतृत्व आहेत आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे. त्याच्यासाठी मला तुमच्या सगळी सुद्धा साथ अत्यंत आवश्यक असणार आहे. आणि म्हणून कायमच इथून पुढचा कार्यकाळ जो आहे, हे जे भगवं वस्त्र घेतलेलं आहे, भगवा आहे पद्मिनी की जोहर की ज्वाला, मिटा दे अमावस उठा दे उजाला. म्हणजे हे जे त्यागाचं प्रतीक आहे, सूर्याचं प्रतीक आहे. आणि म्हणून हे भगवं जे घेतलेलं आहे हे फक्त मठ मंदिरापुरतं नसून हिंदू समाजाच्या, हिंदू भूमीच्या एकच सांगतो की तुम्ही दिलेल्या एक रुपयाचं कुठेही भाईकाराने लागणार नाही. आयुष्यामध्ये
या सर्वांच्या वतीनं मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. सर्वांना एक विनंती आहे की सर्वांसाठी या ठिकाणी लगेच महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. तरी सर्वांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करतो. ओम नमः पार्वते पते हर हर महादेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. आपल्या अंतःकरणाच्या तळमळीपासून अंतःकरणापासून शिष्याचं कल्याण व्हावं, त्याच्या प्रत्येक शब्दामध्ये ना शब्दामध्ये तळमळ होती या प्रकारच्या प्रवचनात श्रवण केलं. बाबाजींची अशी इच्छा होती प्रत्येक शब्दामध्ये बघतो मज्जात किंवा करू किंवा गुरुदेवांनी आपला सांगितलं की तुम्ही मन आणि बुद्धी जर मला अर्पण केला तर तुमचं सर्वस्व मी पूर्ण करतो असं भगवंतांनी प्रतिज्ञा केली. आणि तुमचे मन दोष, विकसित दोष, अवरोध दोष हे घालवण्यासाठी सर्वांनी आचरणात आणावा. आपल्या नवी पिढीला समोरच्या येणाऱ्या पिढीला पैसा कमवण्याचा साधन सांगण्यापेक्षा सुसंस्कृत आणि धर्माविषयी आपल्या असंख्यानाविषयी त्यांना मार्गदर्शन करावे. प्रत्येक आईवडिलांचं प्रथम कर्तव्य असतं. आता रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात. त्याचा लागेनांत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात. त्याचा लागेनांत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात. दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात. अल्लख म्हणून भिक्षा मागत आले दारात. अल्लख म्हणून भिक्षा मागत आले दारात. दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात. गुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात. हो त्याचा लागेनांत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. हो स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात. त्याचा लागेनांत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त.
भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत, भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत, रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात, रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात. पुण्या वाटेनं गेले माझे गुरुदेव दत्त, पुण्या वाटेनं गेले माझे गुरुदेव दत्त, होत्याचा लागे नांत, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्याचा लागे नांत, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. दिनांक 29 जुलै 2026 वार बुधवार अर्थात गुरुपौर्णिमा या शुभ
शुभमुहूर्तावर मी रामेश्वर भोसले आनंद आखाड्याचे श्री श्री महामंडलेश्वर 1008 स्वामी सुरेंद्र गिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते यांच्या सानिध्यामध्ये त्यांच्याकडून मी आज संन्यास दीक्षा ग्रहण करून स्वामी शिवेंद्र गिरी असं मला त्यांनी नाव दिलेलं आहे. आणि आज या ठिकाणी श्री अनुसया माता मठ संस्थान पिंपरी झोला तालुका गंगाखेड जिल्हा परभणी या पवित्र स्थानी हा सर्व सोहळा संपन्न झालेला आहे. मदंतिकारा असले तर मधल्या काळात गेल्या साधारणतः 1-2 वर्षापासून मी या सर्व शोधामध्ये होतो, परंतु एक योग्य मार्ग भेटत नसल्यामुळे मग मध्यंतरी मी सध्या हरिद्वार आणि तपोवन हिमालय या ठिकाणी मी वास्तव्याला आहे. त्या ठिकाणी काही आध्यात्मिक अध्ययन आणि साधना सुरू आहेत. त्या दरम्यानच परत बाबाजींचा आदेश आला आणि मग मी परत अजून माझ्या अध्ययनासाठी मी परत आणखी उत्तराखंड हिमाचल या भागामध्ये जाणार आहे. आपले पुढच्या भविष्याचं काही धर्माबद्दल विजन असलं तर आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत देवदेश धर्मासाठी काम करायचे, तरुणांसाठी काम करायचे, या देशाच्या उत्कर्षासाठी जे काही करता येईल त्यासाठी काम करायचं आहे. हा एकमेव हेतू लक्षात घेऊन जी काही परंपरागत जे काही परंपरा आहेत गुरुजींच्या आदरणीय स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली जे काही कार्य करता येईल त्या उद्देशानं पुढील काम असणार आहे. थँक्यू. धन्यवाद. एकदा